असो किंवा वर्किंग वुमन, सगळ्यांनाच घर सजवायला खूप जास्त आवडतं. मलाही आवडतं बरं का. मी काही वेगळी नाही. पण प्रश्न इथं येतो, आपण जे काही सजवण्यासाठी सामान घेऊन येतो ना, त्याला कसं मेंटेन करतो हे पण महत्त्वाचं आहे. तर या सेक्शनमध्ये ना मी माझे सगळे डेकोरेटिव्हचे जे काही आयटम्स आहे, जे काही दिवे वगैरे आहे, ते सगळे मी यामध्ये स्टोअर केले होते. पण प्रॉब्लेम हा होता की यामध्ये मी बाकीचंही थोडं सामान एक्स्ट्राचं ठेवलं होतं, जेणेकरून आहे ना मला काय व्हायचं माहिती का, ज्यावेळेस पण मला गरज पडायची ना त्यावेळेस मला सगळं सामान उलटंपालटं करावं लागायचं. त्यावेळेस मला एक्झॅक्ट डेकोरेशनचं सामान मिळायचं. त्यामुळे म्हटलं चला आता हा सेक्शन बऱ्याच दिवसापासून आपण तसाच ठेवलेला आहे, याला सुद्धा ऑर्गनाईज करून घेऊया. कारण की आता काहीही म्हटलं तर 2-3 महिन्यांनी आता डेकोरेशन वापरावंच लागणार आहे, तर ते सुद्धा आपलं छान ऑर्गनाईज होईल. तर सगळ्यात आधी हा सगळा कपाट मी खाली करून घेतला आणि बघू शकतात कपाट बंद जरी असला तरी सुद्धा यामध्ये खूप जास्त धूळ बसलेली होती. मग काय, सगळ्यात आधी तर याला वाईप वगैरे करून घेतलं, व्यवस्थित पुसून वगैरे घेतलं. आणि यावेळेस मात्र मी ठरवूनच घेतलेलं होतं यावरती आपण लायनर टाकायचं म्हणून. तर जे मी लायनर तुमच्यासोबत या आधीही शेअर केलं ना, तेच लायनर मी इथे वापरत आहे. एक्झॅक्ट साईज आणि शेपमध्ये मी याला कट करून घेतलंय आणि हे आता मी इथे टाकणार आहे. आणि खरं सांगते, हे जे लायनर आहे ना, हे खरंच युजफुल आहे बरं का. तुम्ही म्हणाल दीक्षा तू प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगत असते, पण काय करू, हे लायनर आहेच तितके युजफुल. किचनमध्ये असो किंवा बेडरूममध्ये असो किंवा हॉलमध्ये कुठेही आपल्याला जर लायनर टाकायची गरज असेल ना, फक्त साईज आणि शेपमध्ये याला कट करून घ्या आणि यू आर रेडी टू गो, असे ते आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की हे मी तुम्हाला परत परत सांगत आहे. बरं असं, आता हे मी व्यवस्थित शेपमध्ये याला कट करून घेतलंय आणि बघू शकतात माझं जे आता कपाट आहे ना, ते बऱ्यापैकी छान दिसतंय. आणि हो, ज्यावेळेस पण याच्यावरती काही डस्ट वगैरे पडेल तर मला वरतून इझिली हे वाईप करायला सुद्धा इझी जाईल. डेकोरेशनमध्ये अशा प्रकारच्या माळी खूप जास्त युजफुल असतात आणि मला वाटतं आपल्या महाराष्ट्रीयन घरामध्ये कमीत कमी 99% लोकांच्या घरामध्ये या माळी नक्कीच असतील. माझ्याहीकडे आहे, खूप जास्त क्वांटिटीज नाही, पण 2-3 आहेत. आता यांना मला आहे ना ऑर्गनाईज करून घ्यायचं आहे. तुम्ही बघितलं इनिशियली मी ते कॅरी बॅगमध्ये ठेवलेले होते, पण ते मला थोडंसं कन्व्हिनियंट वाटत नव्हतं, म्हणून म्हटलं चला आता याला दुसऱ्या कॅरी बॅगमध्ये आपण शिफ्ट करूया. तर हे एक साडी कवर आहे, पण हे मी साडीसाठी वापरत नाही, असंच पडून होतं. म्हटलं चला यामध्येच आपण जे काही आपल्या या फुलांच्या माळी आहेत ना, हे यामध्ये आपण ऑर्गनाईज करून घेऊया. तर ह्या ज्या आहेत ना, या साईडला अशा दाराला छान आपण हँग केला ना तर खूप छान दिसतात बरं का. आणि माझ्या खूप जास्त फेवरेट सुद्धा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांचा जे शेप आहे ना, तो मेंटेन ठेवणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. यांना मेंटेन करायचं फक्त एकच प्रॉब्लेम आहे, यांना फक्त त्यांच्या शेपनुसार ठेवायचं असतं. म्हणजेच याच्यावरती आपल्याला काही ओझं ठेवायचं नाही, अगदी लाईट वेट ठेवायचं आहे. माझ्याकडून एकदा काय झालं, यावरती ना ओझं ठेवण्यात आलं आणि परिणामी असं झालं की यातले बरेचसे फुले असेच चपटले गेलते आणि ते परत त्या शेपमध्ये आलेच नाही. म्हणून ज्यावेळेस पण आपण अशी फुलं वगैरे स्टोअर करतो ना, अशी माळी वगैरे, त्यांच्यावरती कमीत कमी ओझं ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि जितका कमी दाब देऊन याला स्टोअर करता येईल तितका दाब कमी ठेवायचा. यामुळे हे जे फुलांची माळ आहे हे छान अशी मेंटेन सुद्धा राहते. तर मी सगळे जे फुलांची माळी आहेत ते अशा प्रकारे स्टोअर केलेले आहेत. दिवाळीला आपल्याकडे भरपूर प्रकारचे दिवे येतात, मग ते टी लाईट असो, त्यानंतर कॅन्डल होल्डर असो, मग ते LED लाईट असो किंवा छान छान डेकोरेटिव्ह LED होल्डर. या वर्षीच्या दिवाळीला मी तेलाचे दिवे अजिबात वापरलेले नव्हते. मोस्टली मी LED दिवे वापरले होते आणि जिथे गरज आहे जसे की देवांसमोर, दारामध्ये, तिथं मी हे टी लाईट वापरले होते. आता हे टी लाईट वापरायला सुद्धा थोडी मला रिस्की वाटत होते, कारण की माझ्या घरामध्ये एक टॉडलर होतं. पण काही असो, हे दिवे खरंच खूप छान निघाले. आता माझ्याकडे एवढे दिवे झालेत ना की मला असं वाटतं की या दिवाळीला मला फक्त आता मातीचे दिवे घेण्याचीच गरज पडेल. तर यामध्ये ना मी दिवे हे सेग्रिगेट करून ठेवलेले आहे. एकामध्ये सगळे LED दिवे आणि त्यासोबतच जे काही मेणाचे दिवे आहे, टी लाईट, ते ठेवलेले आहे. आणि दुसऱ्या एका बॉक्समध्ये मी सगळे काही जे काही कॅन्डल होल्डर आहेत ना ते स्टोअर केलेले आहे. असे थोडे वेगवेगळे स्टोअर केले ना तर आपल्याला लगेच कळतं की कोणत्या बॉक्समध्ये काय ठेवलेलं आहे. आणि हो, यांना ऑर्गनाईज करण्यासाठी मी काही असे फॅन्सी ऑर्गनायझर अजिबात वापरत नाही आहे. जेवढे काही आपल्याकडे घरात पडलेले बॉक्स वगैरे असतील त्यांचाच वापर करून मी हे सगळे जे काही डेकोरेटिव्ह पीसेस आहे त्यांना ऑर्गनाईज करून घेत आहे. आता हे जे तोरण तुम्ही बघू शकतात ना, हे तोरण मी लिटरली केकच्या बॉक्समध्ये स्टोअर केलते, पण म्हटलं चला आता यांना दुसऱ्या बॉक्समध्ये स्टोअर करूया. माझ्याकडे आता सध्या तरी 3-4 प्रकारचे तोरण आहे. तर त्यामधून मी एक तोरण आहे ना, जे की तुम्हाला हातामध्ये दिसते, हे पिंक कलरचं, हे माझं खूप जास्त फेवरेट आहे. हे मी स्पेशली दिवाळीसाठी ठेवलेलं आहे आणि हे फक्त मी दिवाळीलाच वापरेल म्हणून हे मी वेगळं ठेवलेलं आहे. आणि बाकीचे जे 2-3 तोरण आहेत ना ते मी डेली वेअरमध्ये किंवा मग एखादा सण असेल जसं की रक्षाबंधन झाली किंवा दुसरे कोणते सण असतील तर त्यावेळेस वापरायला काढेल, या हिशोबाने मी ते वेगळं स्टोअर केले. म्हणजे ज्यावेळेस मला गरज पडेल त्यावेळेस मी इझिली यांना ॲक्सेस करेल.
आणि हे जे तोरण दिसते ना तुम्हाला दिवाळीवालं, ते मी छान अशा बॉक्समध्ये स्टोअर केलंय. म्हणजे गरज असेल त्यावेळेसच काढायचं, तोपर्यंत त्याला अजिबात हात लावायचं नाही. तर सगळे डेकोरेटिव्ह पीसेस मी अशा छोट्या छोट्या बॉक्समध्ये स्टोअर केलेले आहे. असंच ठेवले ना तर खूप जास्त मेस क्रिएट होईल, म्हणून हे सगळे छोटे छोटे बॉक्सेस मी अजून एका मोठ्या बॉक्समध्ये स्टोअर केलेले आहे. काही अशा प्रकारे, जेणेकरून मला लक्षात राहील की फक्त याच बॉक्समध्ये डेकोरेशनचं सामान आहे आणि ज्यावेळेस गरज पडेल फक्त हा एकच बॉक्स काढायचा आणि माझं काम होऊन जाईल. तर फायनली हे मी छान असं ऑर्गनाईज करून घेतलंय आणि जो काही कबाड निघलाय आता हे मी डंप करून टाकणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ना अगदी 15 ते 20 मिनिटामध्ये माझा हा एक कॉर्नर छान ऑर्गनाईज झालाय. त्यानंतर लगेचच सकाळी मी कोथिंबीर घेऊन ठेवलेली होती, ती सुद्धा मला इथे निवडून ठेवायची आहे. आणि खरंच मला ही कोथिंबीर बघून खूप जास्त संताप येत होता, कारण की ही खूपच जास्त बारीक बारीक आहे आणि निवडायचं म्हटलं ना मला खूप जास्त वेळ सुद्धा लागेल आणि महत्त्वाचं म्हणजे मला खूप जास्त कंटाळा सुद्धा येतो. हे असे निवडायचे काम आहे ना मला अजिबात आवडत नाही. मी शक्य होईल तितकं अवॉइड करण्याचा प्रयत्न करते. मी बऱ्यापैकी ना अशी कोथिंबीर आणत असते जेणेकरून मी अर्ध्या याच्यातनं ते डायरेक्ट कट करून वापरू शकेल अशी कोथिंबीर मी निवडत असते. पण इकडे सध्या तरी मला तशी कोथिंबीर भेटत नाही, त्यामुळे जी भेटली त्याच्यातनं काम दाखवून घ्यावं लागतं. तर यावेळेस मी एकत्रच एवढी मोठी कोथिंबीर घेऊन आलते आणि ती खूपच जास्त बारीक होती, म्हणून मला हाताने त्याला निवडून घ्यावी लागत आहे. आणि ही कोथिंबीर आहे ना मला कमीत कमी ना 15 ते 20 दिवस आरामात जाईल इतकी ही कोथिंबीर आहे. आणि खरं सांगते ही कोथिंबीर अगदी 15 ते 20 दिवस आरामात हिरवीगार सुद्धा राहते आणि अजिबात खराब सुद्धा होत नाही. आता कोथिंबीर अगदी 15 ते 20 दिवस टिकावी यासाठी मी काय करते, कोथिंबीर आणली ना लगेच ती निवडून ठेवण्याचा प्रयत्न करते आणि अजिबात ओली तिला होऊ देत नाही. ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस मी कोथिंबीर धुवून वापरते. यामुळे काय होतं, कोथिंबीरला ना लवकर मॉइश्चर लागत नाही आणि ती परिणामी बऱ्याच दिवस टिकते. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, पावसाळ्यामध्ये कोथिंबीर असो किंवा दुसरी कोणतीही पालेभाज्या आपण जरी फ्रीजमध्ये ठेवली तर ती काळी पडते किंवा पिवळी सुद्धा पडते. कारण फक्त एवढंच असतं की भाजी ही ओली असते. त्यामुळे शक्य असेल ना तर भाजी ड्राय झाल्यानंतरच फ्रीजमध्ये स्टोअर करायची असते. तेवढंच नाही तर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर सुद्धा आपल्या भाजींना किंवा कोणत्याही व्हेजिटेबल्सला ना मॉइश्चर सुटतं आणि भाज्यांना मॉइश्चर लागलं की ते खराब होतात. तसं होऊ नये म्हणून काय करायचं, भाज्या आपल्याला अशा प्रकारे कापडामध्ये रॅप करून ते व्यवस्थित स्टोअर करायचे आहे. यामुळे काय होतं, जेवढं काही एक्स्ट्राचं मॉइश्चर यामध्ये क्रिएट होतं ना ते हे कापडामध्ये व्यवस्थित ॲब्झॉर्ब होतं आणि परिणामी आपली जी कोथिंबीर आहे ती शेवटपर्यंत मॉइश्चर फ्री राहते आणि बऱ्याच दिवस ही टिकते. ही जी ट्रिक आहे ही माझ्या आईकडून मी शिकलेली आहे आणि तुम्ही यापैकी कधी ट्राय केलंय का मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि हो, या पद्धतीने खरंच कोथिंबीर बऱ्याच दिवस टिकते बरं का, नक्कीच ट्राय करून बघा. तर आज आहे ना मी खूप जास्त थकल्यासारखं वाटतं मला, कारण की आज मी 2 व्हिडिओ शूट करून घेतले. एक तर आपला डेली ब्लॉग तोच रुटीन आणि दुसरा म्हणजे तो साडीचा कलेक्शनचा, तो उद्या परवा तुम्हाला येऊन जाईल. आय थिंक सो तो लवकरच येईल तुम्हाला. आणि आता ज्यांनाही असं वाटतं ना की कॉन्टेंट क्रिएशन खूप सोपं आहे, यूट्यूबर बनणं काय फक्त हातात फोन घेऊन कॉन्टेंट क्रिएट करायचं असं अजिबात नसतं. तर एक साईड सांगते तुम्हाला की कॅमेरा मागचीच साईड सांगते. तर ज्यांना असं वाटतं ना की खूप सोपं काम आहे, तर नाही, अजिबात नाही आहे. खूप जास्त मेहनत लागते. अगदी फॅन बंद करून एवढ्या गरमीमध्ये मी हा व्हिडिओ शूट करून घेतलाय, तो पण शूट केलाय. इतकी जास्त गरमी होत होती, त्यातल्या त्यात मेकअप करू न वाटतं तरी सुद्धा मेकअप करावा लागतो चांगलं दिसण्यासाठी. आणि त्या चक्करमध्ये अजून तिसरी गोष्ट की म्हणजे हा पसारा. आता तुम्ही बघू शकता इतका जास्त घरामध्ये पसारा आहे, तर बघू शकता तुम्ही जिकडे बघा तिकडे पसाराच पसारा आहे. म्हणजे इतके कपडे झालेले आहे सगळीकडे, खूप जास्त कपडे झाले. आता मला हे सगळं व्यवस्थित ऑर्गनाईज करून घ्यायचंय. चला आता आपल्या जे रुटीन आहे ते सुरू करूया. पण सगळ्यात आधी हा जो लुक क्रिएट केलाय ना, खूप जास्त गरम होतंय, हा मेकअप काढते आणि हे इयरिंग्स काढते, कानांना पण खूप त्रास होतोय. चला आधी हे करूया. आज दुपारीच मस्तपैकी एक साडी कलेक्शनचा मी व्हिडिओ शूट करून घेतला होता आणि त्यामुळेच हा एवढा पसारा माझा पांगला गेलेला होता. आणि खरं सांगते बरं का, कॉन्टेंट क्रिएशन एवढंही सोपं नाही बरं का. मूड नसताना सुद्धा आपल्याला हे काम करावे लागतात. असं नाही की आपल्याला कोण प्रेशराईज वगैरे करतं, अजिबात नाही. आपण स्वतःच्या मनाने करतो, पण आपल्या स्वतःच्या मनाला हे करण्यासाठी ना जी हिंमत आपल्याला दाखवावी लागते ना ती काही वेगळीच असते. कधी कधी मला असं वाटतं की माझ्या मागे जर कोणी धाक दाखवणारं असतं, जसं की आपल्या कंपनीमध्ये आपण जॉब करतो तर तिथे एखादे सिनियर्स असतात, ते आपल्याला प्रेशराईज करतं, मग आपलं काम होतं. तसं मला हवं होतं की घरामध्ये कोणतरी प्रेशराईज करणारं हवं होतं, जेणेकरून मी खूप जास्त कन्सिस्टंट राहिले असते. पण काही काम असतात जे आपल्याला स्वतःहून करावे लागतात आणि स्वतःनेच ते सक्सेसफुल होतात. त्यामधूनच हे आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ना, कॉन्टेंट क्रिएशनसाठी ना भरपूर आपल्याला स्ट्रगल करावा लागतो. असं काही नाही की खूप इझिली आपलं चॅनल ग्रो होतं, अजिबात नाही. मी पण खूप दिवसापासून या चॅनलसाठी स्ट्रगल करते. ॲटलिस्ट 1.5 वर्ष झाले हे चॅनल मला ओपन करून.
आणि तरीसुद्धा माझ्याकडून हवं तशी याला रीच नाही आहे. जेव्हापासून मी हे कॉन्टेंट क्रिएशन करायला लागले ना, तेव्हापासून आहे ना मला सुट्टी अजिबात एन्जॉय करता येत नाही. कोणाच्या घरी जर गेलं ना तर माझ्या मनात नुसती तुकतुक चाललेली असते. आता ती काय तुम्हाला सांगते. अजून सध्या तरी माझा यूट्यूबचा जो काही क्रायटेरिया आहे तो पूर्ण झालेला नाही आहे. आणि ज्यावेळेस पण मी कुठं गावी वगैरे जाते ना तर माझ्या डोक्यात नुसता प्रश्न पडलेला असतो, माझा चार्ट खाली येणार आहे, माझा वॉच टाईम कमी होणार आहे. असे जे प्रश्न असतात ना हे खूप जास्त फ्रिक्वेंटली आपल्या मनामध्ये येतात आणि परिणामी ते आपले जे काही आपण जे समोर काही काम करतोय, जसं की आपण हॉलिडे एन्जॉय करतोय, आपण माहेरी गेलोय, सासरी गेलोय, तिथे सुद्धा आपले काम व्यवस्थित होत नाही. माझ्या केसमध्ये असं खूप वेळेस होतं. मी खूप जास्त विचार करते, जर कुठे गावी गेले असेल ना माझ्या डोक्यात कंटिन्युअसली हेच विचार असतात की माझं चॅनल बंद पडलंय, 2-3 दिवस त्याच्याकडं लक्ष देता येणार नाही, माझा चॅनलचा चार्ट जो आहे तो खाली येणार आहे. हे खूप जास्त प्रश्न आहे ना, खूप जास्त किचकट असतात आणि हे मेंटॅलिटीसुद्धा खराब करून देते. त्यामुळे ना जे कोणी असेल ना नवीन की ते कम्प्लिटली कॉन्टेंट क्रिएशनवरती डिपेंडंट असून आपलं करिअर घडवायचे विचारत असेल ना तर मी तुम्हाला एवढंच सजेस्ट करेन, माझ्याकडे चॉईस नाही, मला हे करावं लागणार आहे. कारण की माझ्या मागे एक लहान बाळ आहे, त्याला सांभाळून माझ्याकडून दुसरं कोणतंच काम होणार नाही अजून सध्या तरी. त्यामुळे मला हे करावं लागतं. जर तुमच्याकडून पॉसिबल होत असेल ना तर तुम्ही हे ॲज अ पार्ट टाईम म्हणून कन्सिडर करा. अदरवाईज तुम्हाला एक चांगली जॉब आहे, तुम्ही फायनान्शियली स्टेबल असाल तर तुम्हाला कॉन्टेंट क्रिएशनची मला तर नाही वाटत बरं का की एवढी काही नीड आहे. तुम्ही ॲज अ पार्ट टाईम किंवा ॲज अ हॉबी म्हणून नक्कीच जॉईन करू शकतात. पण माझ्यासारख्या ज्या हाऊसवाईफ असतात, ज्यांच्या मागं खूप आपली लहान लहान मुलं असतात किंवा ज्यांना बाहेर जाऊन काम करता येत नाही, अशा व्यक्तींसाठी, अशा लेडीजसाठी ना यूट्यूब हे एक खरंच खूप छान प्लॅटफॉर्म आहे. फक्त एवढंच आहे की यामध्ये स्ट्रगल जितका बाहेर आहे ना तितकाच यामध्ये सुद्धा आहे. त्यामुळं मला हे डार्क रियालिटी तुमच्यासोबत शेअर करायची होती म्हणून मी तुमच्यासोबत आज ती शेअर केली. आय होप तुम्हाला हे थोडंफार तरी युजफुल पडलं असेल. तर चला तर मग आजचा व्लॉग मी इथं संपवते. कसा वाटला आजचा व्लॉग मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. भेटूयात आपण अजून एका इंटरेस्टिंग व्लॉगसह. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. भेटूयात अजून एका व्लॉगसह. तोपर्यंत बाय बाय.